ती माझ्यासाठी हसे, नजरेत तुझ्या काही अनोळखी दिसे, तुझ्या जगातून बाबा हरवेला का. पिल्लूच्या पप्पाला ललू यायला होतं का नाही जाताना. बघा कसं चालू आहे बघा बहीण भावंड. ए पिल्लू 1 किलो भर सोनं इकडे बघ. धला 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 धला. किती मन मोकळं हसतोय आमचं पिल्लू. हसतोय हसतोय हसतोय. हसा मोबाईल नवीन दिसायला लागला तिकडे बघायला लागली ना तर लय स्माइल देते, लय स्माइल देते आहे की नाही. कसं बघते. केवढी झाली बघत बघत. नमस्कार, गुड मॉर्निंग फॅमिली. आजच्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं मी स्वागत करतो. आणि आता मॉर्निंगचे बघा 6:35 झालेले इथं. आणि बाप्पांना पाठीमाग तुम्ही बघितलं असाल काही दिवसापूर्वी हॉस्पिटलमध्ये दाखवलेलं आहे. आणि त्याने डेट आजची दिली होती, तर एन्जिओग्राफी वगैरे आहे. तर त्यासाठी सर आणि बाप्पा निघालेत सोलापूरला. आणि बघूया पुढे काय असेल ना तर ते आम्ही शेअर करू आहे की नाही. आणि त्याच्यातले काही आणखी जर त्यात रिपोर्ट आले ना त्याच्यावरनं जर काही तुमची मदत हवी असेल, म्हणजे डॉक्टरचं सजेशन वगैरे असेल तर आम्ही तुम्हाला नक्कीच विचारू. परंतु कसं आहे, ज्या त्रास आहे ते म्हणजे निदान होणं गरजेचं आहे. त्यामुळे आम्ही चांगले बेस्ट डॉक्टर निवडतोय. तर चला आजचा ब्लॉग कंटिन्यू करू. पिल्लू झोपलेली आहे तोपर्यंत मी पटकन जाऊन येते. भाकरी रोज भाकरी 3 असत्या. 3 एक माझी, एक माझी, एक संध्याची. ती गेलं 3. बप्पा पण भाकरीच खायला. आता भाकरीच खायला मग ते त्यांना चपातीची किसन आल्यासारखं झालंय ग. ताई भाकरी बनवायले आणि इकडे आपल्या शेंगा उकडायला चालू आहेत. उकडले ते पाहिजे असले तर होय देऊ का. आधी मी थोडा आवरून येते, बाळ झोपले तर तिनं उठली का तिला बघत बघत खाता. बरोबर. पण आराम असं पूर्ण वेळ शेंगा खायला द्यायला जमत नाही. वेळच पुरत नाही होय. एक कामात 2-3 कामं झाली पाहिजे तर ती उरकत आहे, नाही तर नाही. भाकरी चपात्या झाल्या होय. चपात्या झाल्या आता भाकरी 2-3 टाकते. चालेल बसू वाटत नाही का नाही तुला. मला पडत नाही कारण आता पप्पा जेव्हा तर मग त्याची म्हणजे आलं की पुन्हा मग तिला म्हणायचं त्यांनी झाले का संध्या जेव्हा मग ते ना आता करते थांबा. मग त्यांनी कसं वाटतंय कवा बाई मला तशीच म्हणते आता करते. त्याच्यापेक्षा आपलं करून बसलेलं बरं. वाईट कुणी दिलं तेवढे सुंदर. स्कूल मधून फूड भाली मला देण आले मला देण आले. तर इकडे हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठीची पूर्ण तयारी झालेली आहे. म्हणजे कुठल्या फाईल्स किंवा काय जर राहायची वेळ आली तर त्यासाठीची सुद्धा तयारी सगळंच सोबत घेऊन आता भैया आणि पप्पा निघालेले आहेत सोलापूरला जाण्यासाठी. आणि त्यांनी सुट्ट्यासुद्धा त्या अकॉर्डिंगच घेतलेल्या आहे श्रीच्या बाबांनी. कारण की भैयाला एकट्याला जर काही तिथं क्रिटिकल सिच्युएशन क्रिएट झाली तर हे लगेच जावे तिथून त्यासाठी. कारण इथून जवळ पडतं सोलापूर. त्यामुळे किती शांत बसते की नाही मसाज. आणि रात्री खूपच क्यूट आहे. रात्री खूपच क्यूट आहे. नाही तेवढं तर असणार. भूक लागल्यास होणार ती आंघोळ वगैरे आहे ना मीच घातलेलं. आई करायची आणि मी पाणी टाकायचं. तर ते रडायचे पण ही बिलकुल रडत नाही. लय आवडते आंघोळ. आवडायचं बिलकुल कसलं तर रडत नाही. गरम गरम मस्त शेकतय आणि आलं की परत लगेच मिठू म्हणे झोपली मस्त झोप घेते. काय कसलं तेल आहे म्हणालतेस. आवडायचं तेल केलं त्या बॉटल मध्ये भरलं वाटते पण कसं नको वाटते काहीतरी इन्फेक्शन तुला. पण आता कवा वेळ त्याचा नाही करू की अगोदर ह्यांचं उद्या की चिल्ली पिल्ली कंपनीच. बरं नंतर करू. तर आज कान टोचायचा तिचा विधी पण आहे. कर्णवेध आज करायचंय. तर ते सिच्युएशन वर डिपेंड आहे. महत्वाचं आम्ही प्राधान्य खरंच जेन्युइन सांगायचं म्हणलं तर आहे ना हिला दिलेलं आहे. तरी चुकीचं झालं, हिला काही त्रास झाला ना इन्फेक्शन झालं त्यामुळे ना थोडा वेळ घेतलाय आम्ही. अगदी सुरुवातीला 15 दिवसात म्हटले होते आम्हाला. पण आम्ही त्यावेळी नाही प्रिपेअर नव्हतोच
की कसं ते हँडल कम्फर्ट करणार. झोन नुसार करता आलं तर कुठली गोष्ट करायची नाही तर नो. ओके. पप्पा आमचे खूप स्ट्रॉंग आहेत, त्यामुळे ना ते अशा गोष्टी खूप कॅज्युअली घेतात, पण मनामध्ये आमच्या सगळ्यांच्याच धाकधूक होती. त्यामुळे मग आम्ही पुढे जास्त काही म्हणजे नकोच म्हटलं, ते कान टोचणं वगैरे कॅन्सलच केलं. म्हटलं नेक्स्ट टाइम हे आल्यानंतर करूया. झाली शंभो झाली ग थोडस लढलं नाही. चला दुसऱ्या कपड्यांनी पुसून घेऊ. टॉवेल इकडे आहे पिल्लूचा. ये बाळ. हसतीस तू. छान छान. ती टाकायची नाही याच्यामध्ये त्या ग्लास मधलं. हॉस्पिटल मध्ये. हा हॉस्पिटल मध्ये. इकडं ज्या हाताला आधी केलंय त्याला पुन्हा करत नाहीत म्हणजे. डॉक्टरला इकडे पप्पांच्या तोंडाला चव अजिबात नव्हती आणि त्यांना नॉनव्हेज प्रचंड आवडतं, त्यामुळे येते भैयाने तेच घेऊन आलेला, कारण की त्यांची इम्युनिटी वाढणं पण गरजेचं आहे या सिच्युएशन. हळू त्या हातात बघा. म्हणलं का इकडे कुठं त्यानंतर डॉक्टर काय म्हणले काय नाही याविषयी चर्चा झाल्यास मग आम्ही सगळे रिपोर्ट्स व्यवस्थित पाहिले. सरांच्या हातचं मटण आहे बाबा, विशेष हार्ड आहे. हा तर लय भारी यायला लागलाय सर. मला तेवढं नाही मस्त. फोडणीचा वास खरंच मला वरती आला म्हणून मी आलो खाली पळत पळत. खरंच वरच्या तुला आला का ग? बरं तुम्हाला शाळेत त्रास देते का? हा ती त्याच्या वर्गात असते, मी माझ्या वर्गात असते. माझ्याकडे 8वी आहे ना. मला प्रत्येक तासाला बोलवाय तीच असते, मामा भूक लागली चला. ताई आणि सर आज किचनचा चार्ज आहे. कुठे शिकलोय पण तुम्ही बनवायला? शेतातली पार्टी आमची. अहो शेतातली सारखी कुठंच बाहेर असते पार्टी. शेतातलं जेवणच वेगळं. हा असं लेकांनी स्वतःच्या हाताने वडिलांसाठी जेवण बनवणं, तेही त्यांच्या आवडीचा पदार्थ जगाची कुणाची ही पर्वा न करता करणं म्हणजे एक वेगळंच सुख असतं बघा. आणि अशी मुलं पोटाला येणं म्हणजे निव्वळ भाग्यच म्हणायला हवं. आणि ते माझ्या वडिलांना नेहमीच वाटतं. हो बुलावा आहे, बुलावा आया आहे. चला निघतो. हा हो थांबू कशी हो. झोप आली होती. आता कोल्हापूरला गेले की डेली सोबत बंदोबस्त नसतात का? चालायचं. समजून घेते आमची पिल्लू आहे की नाही, तेवढी हुशार आहे, समजदार आहे माझं बाळ. ठीक आहे ना, गुड गर्ल आहे. पप्पाला समजून घेत असते कधी पण ते आहे की नाही. कसं स्माइल देते, समजून घेते आहे की नाही. हट्ट बिलकुल करत नाही है ना. झोप आली. आता कधी वापस आता नाही सांगता येत. तर यांचं असं म्हणणं होतं की जेवढा वेळ सध्या मला मिळतोय तेवढा मी तिच्यासोबत स्पेंड करतो, म्हणून मग ते तिला खेळवत होते. काय करू बाळा, पर्याय नाही. मला पण राहायचं, काय करायचं. सोडून कसे राहावं एवढं गोड 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 खायला. किती क्यूट क्यूट बघते. आता सांगतात ना मला तिकडे बघितलं तिने, आधी तुमच्याकडे बघत
वाटणार की ग तिला आली गाडी तुमची आली. गाडी. बाय फोन पिल्लू. हो हो हो. घेतलं सगळं साहित्य. हो घेतले. मोबाईल, चार्जर, पाणी बॉटल. चार्जर, पाणी बॉटल. चार्जर. काय होतं बऱ्याच वेळा लय महत्वाची गोष्ट विसरून जाते. बरोबर. तर जायला निघालेत आता हे. आणि पिल्लू इकडं छान पैकी बघू शकतो. अय्या चालले पप्पा तुमचे, चालले. बाय करा पप्पा. सॉरी बाळा, सॉरी सॉरी. ड्युटीला जायचंय का पिल्लू? क्युटी पाय किती छान असते. जेवढा एवढा देतो. स्माइल दिली की गुली करणं. तसे गोड गोड बघते. स्माइल देते. सॉरी पिल्लू, सॉरी सॉरी. मला नाही लावून वाटत का तुझ्याशिवाय. तू काय कर. बाय जाता. चला बाय बाय. मिस यू, लव यू, मिस यू. बाय. ती किती स्माइल द्यायला लागली ग. समजून घेते मला, आहे की नाही. त्याच्याकडे दाखव कसं हसते माझं बाळ. अग चला बाय बाय. येतो लवकर, परत येतो. आता येताना परत लय नखरे करत. थोडी मोठी होती, आहे का नाही. पांघरायला द्यायचं काय? नाही शाल मुंबईला तेवढी थंडी नसते का? इथून जाताना गाडीत. आता जाताना गाडीत असते मध्ये. होय. गाडीमध्ये असते. शाल एक आणलेली आहे बघ तुम्हाला. हे केलेली आहे ना, ठेवलीस ना कोणती? ती. दिली. बाय पिलू. बाय. मिस यू, लव यू. मम्मीला त्रास देऊ नको. मला पेपर झाला ना पिल्लू, मग पण कोल्हापूरला जाऊ. ओके बाय बाय. लव यू, मिस यू, किस यू. गुड बॉय माझं. बेस्ट ऑफ लव म्हण पप्पाला. बेस्ट ऑफ लक. थँक्यू. बाय. ऍडव्हान्स मध्ये म्हणा. पप्पा तुम्ही पण हॅपी बर्थडे म्हणा की ऍडव्हान्स मध्ये. अयो नगे बाबा, जखमी बरोबर करू नका. लय वाईट वाटतंय. कारण आहे ना, मी इथं वाढदिवसाला 5वा वाढदिवस सोडला ना त्याचा, तर तुम्ही कधीच त्याच्या वाढदिवसाला. चौथ्या वाढदिवसापासून नाही ते. हा, तिसरा पण आपण तिकडे आणि चौथ्यापासून नाही. मी देत असते. पहिल्या वाढदिवसाला मी गुजरातला इलेक्शन ड्युटी झाल्यानंतर सुट्टीवर आलो. त्याच्यानंतर डायरेक्ट मी 5व्याला. दुसरा बी केलता तुम्ही इथंच, मी नव्हती तेव्हा. पण तिसरा आम्हीच केलता. तिसऱ्यापासून तुम्ही नाहीच नव्हते. नाही. 5व्याला फक्त होतो. 6वा नाही, 7वा नाही, आता 8व्याला पण नाही. आमचं लाईफच असं आहे. पोलीस लाईफ म्हणलं ना, घरचा कुठलाही सणवार मिळत नाही. चला येतो, मला उशीर व्हायला लागले बरं का. बाय. काळजी घ्या व्यवस्थित. एकदा सगळे बुक्स घेतलेत का चेक करा. पोहोचल्यानंतर फोन करा. झोपा येऊ का? जरा गडबड आहे. उशीर व्हायला लागले. आहो बरं येतो. आहो. नाही राहू दे, झोपा, आराम करा. होते काय लय मेजर नाही. मेजर नाही. आज आपण चांगले डॉक्टर दाखवू. येऊ का सर? बाय बाय बाय. मला गाडी आली नको आता. पिल्लू एकटीच आहे मध्ये. बाळ एकटच आहे. मी जाऊ का मध्ये? तुला माझी शपथ आहे, आगाऊपणा करायचं. बरं का? ठीक आहे बाय. बघा एकदा
मध्ये व्यवस्थित सगळं घेतलंय का? अगदी जड अंतकरणाने हे निघालेत. पावलं खूप जड झाली आहेत याची कल्पना मला आहेच, तुम्ही सुद्धा ते जाणताच. बरं, एक महत्त्वाची गोष्ट इथं क्लिअर करायची. आत्ता जो व्लॉग तुम्ही पाहताय तर तो श्रीच्या वाढदिवसाच्या 3 दिवस अगोदरचा आहे. ते त्याच्या वाढदिवसाला थांबू शकले नव्हते. फर्स्ट प्रायोरिटी बप्पांचा दवाखाना होता, त्यामुळे भैया दवाखान्यात बप्पांसोबत गेला तर इथलं मॅनेज करण्यासाठी म्हणून. आणि दुसरं, तिथे काही क्रिटिकल सिच्युएशन क्रिएट झाली तरी हे असावेत यासाठी मग हे थोडं अगोदर आले आणि वाढदिवस 2-3 दिवसांनी झाला. आणि व्लॉग एवढे लेट का येतात असं बऱ्याच जणी म्हणतील, तर त्याचं कारण हे आहे की 1 दिवस आड व्लॉग येत आहेत. घरातले जे काही हेल्थ इश्यू चालू आहेत त्यामुळे मग तितकं व्लॉगवर फोकस करता येत नाही. त्यामुळे मग हा व्लॉग आत्ता येतोय. जर डेली व्लॉग असते तर हा तेव्हाचा तेव्हा होऊन गेला असता नेक्स्ट डेलाच. बुलबुल गेले अवकडे तर लवकर येणार बाबा. हो, तुझ्यासोबत खेळायला खूप लवकर येणार, खूप लवकर येणार. हो 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 ग, हसती तू. मी तर झोपा. आदर आदर. श्री कुठं आहे गाई? श्री बघ, लगेच चान्सच मिळाला उशीर. नवा पण डिस्टर्ब करते उगे आगाऊपणा करते श्रीबाई. जेवलास? पोटभर पाणी पिलास? ते बुक्स आवरून ठेवा आणि पोट नाही भरलं मग जेवा. आई, श्रीचं पोट भरलं नाही मग ढेकर दिली पण तरी पण. अगं बाई, आमचं अंतलून अशाच व्हायलंय बघ मामी. हिला तर दर नाही तर अंतलून तर कर, हिला दलदल नाही तर अंतलून तर कर. कोणतं कर? दुसऱ्या डोळ्याला पण हम घेतलं होता. हो, आता मी ते का क्रीम लावते की सारखं नख मारून बांधून ठेवावं लागतं. सारखंच तशी करायला जीभ दाखवते. तिला कळत नाही आणखी पप्पा चाललेले आहे का नाही. नुसतं तोंडाकडे पप्पाला ललू यायला होतं ग बालाच्या. पिल्लूच्या पप्पाला ललू यायला होतं का नाही जाताना. हो का नाही. आणि हसायला ललू यायले होतं माझ्या बालाला छुलून जाऊ का म्हणून का नाही. हो तुला अगं बाई तोंड किती गोड आहे तू, खूप गोड आहे तुझं. तिकडे बा श्री तर पांढराच पडतंय. त्यांना तर काय जाऊ वाटते का. मजबुरी असते ड्युटी म्हणजे. मग काय, सासर वासनीला 1 दिवस भेटते पण नोकरीवाल्याला भेटत नसते. नानू आता मी जेवू का? झालं माझ्या भूक पण तेच की एकाचं झालं का एक जण आवडीला घेते. हो याला काय करा वाटते तुम्हाला हे पॅम्पर झाले आता. जेवते मी आता. दूध बाबा म्हणाल लय आगाव झाली पोरगी, मला बाहेर शोलून जाऊ वाटे ना म्हणाल ते का नाही. डोळे भरून आलते. डोळे भरून आले होते. 150 पर्यंत गेलेत ना. गाडी काय एकदा बसली पण मुंबईला इथून गाडी आणि इथं उभा कळा लागायचं काम का बाय. कोल्हापूरच कवा येईल की वाटत तर मी तर जायचं ना. मग आता ती एक जागा तेवढी बसू शकत नाही मी. झोपाच आहे म्हणून बरं. कळा लागायचं काम किती थोडंशी होत. किती 10-11 दिवसाची तवा तिथून आलेली 13व्या दिवशी. किती बारक होत करून बघायची ते रडायची करून बघायची. नुसता मासाचा गोळा. आम्ही दोघी रातभर जागे होतो. मासाचा गोळा किती आगाव झाला आता, किती आगाव झालाय. तिथलं लक्षात राहिलंय पोज म्हणून त्याची पोळ अच्छी राहिली. आणि ती मानिक तशी करायची काय की लाच असं झोप असं झोप तिच्याकडे बघत असं तोका 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 नको तसं हात लावले नुसतं असं. अगे अगे तोंडात बोट घातलंय स्वतःच. तिचा मी लय छुतुशी आहे पण लय आगाव आहे. वाकलं दाखवते शालक शालक लाचार तर 1 नंबरची आहे. चाटायचं नाही म्हणलं की आधीच
तर अशा पद्धतीने आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला तेही कमेंट बॉक्समध्ये सांगा. होप तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटू आपण लवकरच उद्याच्याच नवीन व्लॉगसोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय.